नमस्कार, एमके न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। जामखेड शहरातील कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखा व जामखेड पोलीस स्टेशन यांची संयुक्त कारवाई। 19 गोवंशीय जनावरांची सुटका करून 9,80,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत। श्री सोमनाथ खरगे साहेब पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्या ठिकाणांची व गोवंशीय जनावरांची कत्तल करून गोमांस विक्री करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले आहेत। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करण्यास मनाई असताना देखील जामखेड शहरात सदाफुले वस्ती येथे काही जनावरे कत्तलीसाठी आणून त्यांना विना चारा पाण्याचे डांबून ठेवले असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये, पोलीस अंमलदार श्यामसुंदर जाधव, अमोल खोतकर, बाळासाहेब खेडकर, आकाश काळे, चंद्रकांत कुसळकर यांना बातमीतील ठिकाणी जाऊन कारवाई करण्याबाबत सूचना देऊन पथक रवाना केले। सदर पथकाने जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक किशोर गावडे, पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर बेल्हेकर, जितेंद्र सरोदे, दीपक बोराटे, आकाश शिवाळे, गणेश काळारे, योगेश दळवी, कुलदीप घोळवे यांना मदतीकरता घेऊन त्यांच्यासह दिनांक 25/12/2025 रोजी सदाफुले वस्ती जामखेड या ठिकाणी जाऊन खात्री केली असता सदर ठिकाणी एका पत्राच्या शेडमध्ये काही गोवंशीय जनावरे विना चारा पाण्याची डांबून ठेवली असल्याचे दिसून आले। तसेच यावेळी आरोपी नामे मुसबीर अन्सार कुरेशी राहणार सदाफुले वस्ती जामखेड तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर तसेच वसीम अन्सार कुरेशी राहणार सदाफुले वस्ती जामखेड फरार तसेच यावेळी फैजान सरवर कुरेशी राहणार सदाफुले वस्ती तर यांच्याकडे 9,80,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ताब्यातील इसम व मुद्देमाल जामखेड पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आला असून पोकॉ 750 ज्ञानेश्वर विठ्ठल बेलेकर नेम जामखेड पोलीस स्टेशन यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस ठाणे गुन्हा 681/2025 भारतीय न्यायसंहिता 2023 चे कलम 325, 271, 325-356 प्राणी संरक्षण अधिनियम कलम 5-5ब 9 प्राण्यांचा छळ अधिनियम कलम 3 व 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशन करीत आहे। सदरची कारवाई ही श्री सोमनाथ खरगे साहेब पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व जामखेड पोलीस स्टेशनचे वरील पोलीस अधिकारी अंमलदार यांनी केलेली आहे। प्रतिनिधी महेश कांबळे। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। सुटेचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार। ला 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 विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर। हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन।